दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। नमस्कार. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव या ठिकाणी देशात सुरू झालेला आहे. पहिल्या टप्प्यातलं लोकसभेचं मतदान आटोपलेलं आहे आणि संपूर्ण देशभर प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे. आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात अर्थात 13 मे रोजी मतदान होऊ घातलेलं आहे. या जळगाव लोकसभेसाठी यावेळेस भाजपासमोर शिवसेनेच्या उबाठा गटाचे करण पवार, की जे अर्थात सुरुवातीला भाजपाचेच एक प्रमुख पदाधिकारी होते, त्यांनी बंड करत या ठिकाणी उबाठामध्ये प्रवेश करून या ठिकाणी आपली उमेदवारी केलेली आहे आणि त्यांना या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये एक वाढता प्रतिसाद आणि पाठिंबा आपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज पाचोरा शहरातील काही प्रमुख मान्यवरांच्या भेटीसाठी ते आलेले असताना त्यांनी पीबीसी मातृभूमीला या ठिकाणी खास करून सदिच्छा भेट दिलेली आहे. आपण जळगाव लोकसभेअंतर्गत काही प्रश्नांच्या संदर्भात त्यांच्याशी या ठिकाणी हितगुज करणार आहोत आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करणार आहोत. दादा, आपलं खूप खूप स्वागत पीबीसी मातृभूमीमध्ये. आपण अगदी तारुण्यात तुम्हाला लोकसभेसारख्या महत्वाच्या निवडणुकीची जबाबदारी मिळाली आहे. खासदार उन्मेष दादा पाटील यांचे आपण मित्र आहात आणि उन्मेष दादांच्या बंडखोरीनंतर तुम्ही त्यांची साथ संगत करत या ठिकाणी उबाठाची मशाल हाती घेतलेली आहे. काय सांगाल, तुमचं काय भविष्यातलं व्हिजन असणार आहे? तुमची या उमेदवारी मागची नेमकी भूमिका काय? उमेदवारी मागची नेमकी भूमिका आपण सगळं आपल्या लोकसभेत झालेलं नाट्यमय आपण बघितलं. कुठलाही मेरिटचा विचार न करता, कुठलाही पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा मत विचारात न घेता दिल्या गेलेल्या उमेदवाऱ्या आणि त्याच्यातून झालेला हा बंड, त्याला मैत्रीची किनार नक्की आहे. त्याबद्दल अनेक वेळा अनेक माध्यमांशी बोलताना आपल्याला त्या ठिकाणी कळालं असेल. परंतु आज लोकसभेमध्ये आपण बघत असाल की एक चैतन्याचं वातावरण आणि परिवर्तनाची नांदी आपल्या लोकसभेत तरी त्या ठिकाणी वाटू लागलेली आहे. पहिल्यांदाच तरुण उमेदवार म्हणून कोणाला संधी आपल्या मतदारसंघात मिळालेली आहे. यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघितलं तर आमच्या मागच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर अशीच गळती त्या ठिकाणी लागणार आहे. कारण की आतमध्ये जी मुस्कटदाबीचा प्रकार जो सुरू आहे तो आमच्यासारखे सहन न करू शकल्यामुळे आपण बाहेर निघालो. परंतु येणाऱ्या काळातला हा निकाल खूप काही त्यांना सांगून तिथं जाणार आहे. हा निकाल एकदा लागला तर खूप मोठ्या प्रमाणात आउटगोईंग तिथून सुरू होणार. मी परवाच्याही एका भाषणात बोललो की आता उतरती कळा तिथे लागण्याची दाट शक्यता आहे. दादा, आपण मुस्कटदाबीचा विषय म्हणताय, नेमकी भाजपामध्ये कोणामुळे मुस्कटदाबी होती ती? नामदार गिरीश महाजन. आता काय नक्की चाललंय, आता भाऊंची बी मुस्कटदाबी होते का ते कोणाची करतात हेच कळायला मार्ग नाही. आम्ही बाहेर निघायला लागलो, तिकडनं बातम्या यायला लागले की आता अजून एंट्री होत आहेत पक्षामध्ये. आता ह्यांचंच काय तिथे काही कळायला मार्ग नाही. निश्चितपणे आपण अनेक भाषणांमधून तुम्ही असाल, खासदार उन्मेष पाटील असतील, हे थेटपणे नामदार गिरीश महाजन यांच्यावर हल्ला करतायत. त्यांना जामनेरच्या बाहेर आम्ही पडू देणार नाही,
काल परवा उन्मेष पाटलांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये दूध संघाच्या जे काही उदासीनता धोरणामध्ये आमदार मंगेश चव्हाण त्या ठिकाणी चेअरमन आहेत याच्यावर सुद्धा बोट उचललेलं आहे. दादा, शेतीशी निगडीत अनेक विषय आपल्या या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. काही प्रश्नांची सोडवणूक या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे. शेतमालाच्या हमीभावाचा एक मुख्य मुद्दा आहे. या ठिकाणी कापूस पिकाला मिळणारा जो काही भाव आहे, कापूस पिकाला तो अत्यंत तुटपुंज भाव मिळतोय. कापसाचं सर्वाधिक उत्पन्न असताना टेक्सटाईल पार्क सारखा एखादा मोठा उद्योग या मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित होतं. याचा उल्लेख काल परवाच्या एका पत्रकार परिषदेमध्ये खासदार उन्मेष दादांनी केलेला होता. तुम्ही या सगळ्या प्रश्नांकडे कसं पाहतात? शेतीशी निगडीत रासायनिक खतांच्या किमती ज्या आहेत त्याच्या संदर्भातला सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. केळीचं हब म्हणून हा जळगाव जिल्हा एकेकाळी ओळखला जात होता, मात्र या ठिकाणचे जी काही वाहतूक व्यवस्था आहे ती या ठिकाणी केळीसाठी व्यवस्थित होताना दिसत नाही. त्याच्यामुळे केळी उत्पादक शेतकरी जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर अडचणीत येऊन तो केळी पिकापासून काहीसा लांब गेला. पंतप्रधान पीक विमा योजनेचे शेतकऱ्यांना मिळणारे जे काही पैसे आहेत ते वेळेवर मिळत नाहीयेत. या सगळे मुद्दे तुम्ही जनतेमध्ये कशा पद्धतीने घेऊन जाता? काय झालं याच्यात जर संदर्भात आपण विचार केला, आपण जे मुद्दे या ठिकाणी मांडले खरोखर हे कळकळीचे आणि सर्वसाधारण मुद्दे आहेत. दैनंदिन जीवनामध्ये लोकांच्या जीवनावर मोठा बदल करणारे मुद्दे आहेत. आपण जसं म्हणलं एखादी वास्तू, एखाद्या शासनाची एखादी इमारत नाही उभी राहिली, हा काही लोकांच्या दैनंदिन जीवनावर इफेक्ट करणारा प्रश्न नाहीये. परंतु आपण जे काही सर्व प्रश्न मांडले हे नक्कीच लोकांच्या दैनंदिन जीवनावर आणि एखाद्या पिढीच्या जीवनावर, एखाद्या पिढीला पुरतील असे आमूलाग्र बदल करणारे खरोखर निर्णय. पण जनतेने काय केले? जनतेने विरोधकच ठेवलेलं नाही. जनतेने जेव्हा विरोधकच ठेवलेलं नाही, यांना विरोध करणारं कोणी राहिलेलं नाही आहे. त्यांना त्यांच्या पक्षात किंमत नाही, कारण की बजेट ओव्हरहेड होऊन गेलेलं आहे. 272 लागतात, तिथं 350-400 लोक सोबत आहेत. त्याच्यामुळे त्यांना विरोधकाचं किंमत द्यायची गरज नाहीये. लोकशाहीचा खून होण्याच्या मार्गावर आहे म्हणून एक मोठा वर्ग आम्हाला या ठिकाणी साथ देताना आम्ही बघतोय की येणाऱ्या काळात लोकशाही टिकेल की नाही. तुमचीच मीडियाची किती मुस्कटदाबी तिथे होते असं जर मी आपल्याला प्रश्न विचारला तर आमची किती आत होत असेल हेही आपल्याला कळेल. तर त्या ठिकाणी विरोधक तरी कुठेतरी जिवंत पाहिजे, नाही तर एक तुल्यबळ, कधी यांना संधी कधी त्यांना संधी, म्हणजे काम करण्याचा जो फरक आहे हा लोकांमध्ये कळेल. आपल्या मतदारसंघात आमचं आव्हानच हे आहे, प्रथमच तरुणाला उमेदवारी आणि एकदा फक्त बदल करून आपल्या मतदारसंघात बघा. एवढी वर्ष भारतीय जनता पार्टीला संधी दिली, एकदा फक्त आता महाविकास आघाडीला संधी देऊन फरक काय आहे तेवढं तरी लोकांनी बघावं. हीच आमचं आव्हान या इलेक्शनला लोकांना चालू आहे. दादा, आता आपण वाढत्या पाठिंब्याचा विषय घेतला. तुम्हाला निश्चितपणे आम्ही पत्रकार म्हणून या जळगाव लोकसभेचा एक कंपॅरेटिव्ह अभ्यास करतो आहोत. तुम्हाला निश्चितपणे जो काही पाठिंबा आहे तो वाढता आहे. त्याच्यामुळे विरोधकांच्या मनात सुद्धा एक प्रकारे धास्ती निर्माण झालेली आहे. अशी एक चर्चा आहे की तुम्ही भाजपात असताना तुमचे अनेक मित्र भाजपात जोडलेले आहेत की जे या बंडानंतर तुमच्या सोबत आलेले नाही आहेत. असे अनेक चेहरे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आहेत. ते छुप्या पद्धतीने भाजपात राहून शरद पवारांना मदत करतायत. आज जर मदत करत असतील म्हणलं तरी त्यांना अडचणी आहे, नाही म्हणलं तरी अडचणी आहे. पण मी त्याचं सूचक वाक्य आपल्याला सांगितलं, येणाऱ्या काळात बरेच जण बाहेर पडणार. येणाऱ्या काळात अनेक बदल या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतील आणि या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या पूर्वी अनेक लोक ज्यांची मुस्कटदाबी या भारतीय जनता पक्षात होते, काही नेतृत्वाकडून होते, असे लोक आगामी काळामध्ये बाहेर पडून निश्चितपणे एक उठाव करतील असा एक आशावाद आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. दादा, अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. या ठिकाणी तुल्यबळ लढत ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उभाठा या गटात होताना दिसते. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपला एक उमेदवार जाहीर केला होता, परंतु प्रदीप लोढा यांनी लढण्यास असमर्थता दर्शवली. या वेळेपर्यंत वंचितची भूमिका या जळगाव मतदारसंघामध्ये स्पष्ट नाहीये.
आणि नाही म्हटलं तरी वंचित बहुजन आघाडीचा एक मोठा मतदार वर्ग की जो भाजपाच्या कायमच विरोधात राहिलेला आहे, असा एक मोठा वर्ग या जळगाव लोकसभा मतदारसंघात आहे. आपण या वंचित घटकांना किंवा वंचितच्या मतदाराला या मुलाखतीच्या माध्यमातून काय आवाहन कराल? प्रफुल्ल लोढा जे आहेत त्यांनी वंचितची उमेदवारीची घोषणा त्यांच्या बाबतीत झालेली होती. त्यांनी त्या ठिकाणी आवाहन केलं. त्यांनी स्वतः सांगितलं त्यांची माघार घेताना की मी चाचपणी केली असता, दौरे केले असता माझ्या लक्षात आलं की वंचित बहुजनची जागा इथे निवडू शकत नाही आणि उगाच मी उभं राहिल्यामुळे एखाद्या नवीन उमद्या तरुणाचं नुकसान होत असेल तर ते मला करायचं नाही. त्यांनी सूचकही सांगितलं की मी करण पवारांसाठी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि मी त्यांचं काम करणार आहे. हाच प्रयत्न आमचा देखील सगळ्या मतदारांना सांगण्याचा हे राहील की प्रफुल्ल लोढा देखील एक राजकारणातले अनुभवी लोक आहेत. त्यांचा जर हा अभ्यास आहे आणि आपल्या उगच एखादा त्या ठिकाणी एखाद्या प्रलोभनाला बळी पडून मतं खाण्यासाठी उभं राहतो तर अशा लोकांच्या पाठीशी उभं न राहता महाविकास आघाडीच्या विचाराच्या पाठीशी, उद्धव ठाकरे साहेबांच्या, पवार साहेबांच्या पाठीशी, राहुलजी गांधींच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहू एवढीच विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व वंचित विचार मानणाऱ्या वर्गाला मी त्या ठिकाणी करेन. दादा, रेल्वेशी संबंधित अनेक मुद्दे आहेत. पाचोरा रेल्वे स्थानक हे जंक्शन रेल्वे स्थानक आहे, परंतु अनेक वर्षांपासून मागणी होऊन अनेक मोठ्या गाड्यांचे थांबे या ठिकाणी मिळत नाही. आता बोदवडपर्यंतच्या विस्तारीकरणाच्या संदर्भात उन्मेष दादांनी या ठिकाणी प्रयत्न करून तो विषय मार्गी लावलेला होता. तर हा अजिंठापर्यंत ही रेल्वे जावी याच्या संदर्भात आपण भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून काय तुमच्या त्या संदर्भातलं विचार? असं आहे, आम्ही आमच्या आता येणाऱ्या जाहीरनाम्यामध्ये सगळे प्रश्नांचे उत्तर आपले मिळणार आहे. परंतु उन्मेष दादांचा जो चालू असलेला पाठपुरावा आणि उन्मेष दादाचा जो मागचा काम करण्याचा अनुभव आहे आणि उन्मेष दादाच्या कार्यकाळात सत्तेत असल्यामुळे जास्त बोलता येत नसल्यामुळे काही प्रश्न प्रलंबित आहेत, याचा नक्कीच येणाऱ्या काळात त्यांचे देखील स्वप्न पूर्ण करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करू. त्यांचा देखील अभ्यास चांगला आहे. त्यांनी अतिशय बारीक बारीक प्रश्न मतदारसंघांचे हात घालण्याचा प्रयत्न करून एक मागच्या 20-25 वर्षात असा खासदार आपल्या मतदारसंघाला मिळालेला नाही अशी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांचे उन्मेष दादा काय आणि मी काय आपण साऱ्यांनी बघितलं असेल. आम्ही राजकारणात असे उदाहरण नाही असं एकमेकांसाठी करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच उन्मेष दादाचे देखील राहिलेले स्वप्न या मतदारसंघाच्या बाबतीत ते पुढे नेले जातील, हे नक्कीच आपल्याला या ठिकाणी सांगेल. करण पवार खासदार झाल्यानंतर उन्मेष दादा नेमकं काय करणार? 40गाव विधानसभा लढणार? आज तरी आमचा असा काही निर्णय नाहीये. आज तरी तिथे तर बघायला गेलं तर राष्ट्रवादीची जागा आहे, पण उभाटातच प्रवेश करायचा आमचा दोघांचा निर्णय झाल्याच्या नंतर माझ्या उमेदवारीला समर्थन करण्यासाठी दादांनी त्या ठिकाणी उभाटामध्ये प्रवेश केला. दादा, या आरोप प्रत्यारोपामध्ये आपण एका भाषणामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांचा राजकीय जो काही कार्यकाळ आहे याच्या संदर्भात एक 3-4 वर्षाचा त्यांचा राजकीय कार्यकाळ असताना ते खूप मोठ्या गोष्टी त्यांच्या याच्यापेक्षा करतायत असा एक आरोप केला होता. नेमका हा विषय विस्ताराने आपण या ठिकाणी सांगा. विस्ताराने त्यांचं राजकीय वय किती आहे आपण साऱ्यांनी बघितलंच आहे ना. त्यांची पहिली टर्म आहे राजकारणाची. पहिल्या टर्मला निवडून येणं थोडं सोपं असतं. पहिली टर्म राजकारणाची असताना ते खूप 1 लाखाचा लीड हे बिना अनुभवाचं जे ते बोलतात, त्यांचा अनुभव किती आम्ही जवळून पाहिलेला आहे राजकारणाचा. एक दूध संघाची निवडणूक निवडून आलं म्हणजे खूप मोठा अनुभव होऊन जात नाही त्या ठिकाणी. तेव्हा दूध संघाच्या निवडणुकीत विरोधक पण अनेक लोक निवडून आलेले आणि 1 लाखाचा लीड वगैरे ही जुमलेबाजी करणे, मतदारसंघाचे मन डिस्टर्ब करणे, 5 लाखाचा लीड सांगून 1 लाखाचा लीड सांगून हे अभ्यासाला धरून नाही. त्याच्यामुळे मग अभ्यास नसला की ते अनुभव किती आहे त्याच्या मागची ती डिग्री सांगावं लागते. त्याच्यामुळे ती राजकीय वय का नाही हे सांगण्याची त्या ठिकाणी मिळाली की हे अभ्यासपूर्ण त्यांचे आकडे नाहीत, हे अभ्यासाला धरून नाही आणि मतदारसंघाच्या परिस्थितीला देखील धरून. आपण मंगेश चव्हाणांच्या संदर्भात सांगतायत, तुमचा अभ्यास काय सांगतो? करण पवार किती मतांनी निवडून येणार आहेत? मी विजयाची घोषणा करणे किंवा मी विजयाचे गप्पा करणे म्हणजे मी भाजपवाल्यांसारखं अहमपणामध्ये वागणे. भाजपवाले अहमपणात वागतात की त्यांच्याकडे ईव्हीएमचे काही सेटिंग आहे हे मी सांगू शकत नाही. पण मला असं वाटतं विजय हा लोकांच्या हातात आहे, तो त्यांच्याच हातात राहू द्यावा. 4 तारखेला निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात राहू द्यावा. ते घोषणा केली की 5 वर्ष विजय आपलाच असतो.
आपण मला अनेक पत्रकारांनी तालुक्यांवर भेटी घेत असताना निवेदन मिळाली. मी सगळ्यांना हेच सांगितलं, आपल्याला देखील आल्या त्याच्याबद्दल मी उल्लेख करत होतो. अतिशय अभ्यासपूर्ण आपली मागणी ती आहे. उगाच मागणी मागायची, काहीतरी प्रेशर करायचं आणि झुकायला लावायचं आणि मागणी पूर्ण करायला लावायची. त्याच्यापेक्षा अतिशय सोपी, सरळ आणि रास्त मागणी आपली आहे. टॅक्स बेनिफिट मध्ये 5,000 रुपयाचं जर फक्त 5,000 रुपये आणि आपण अतिशय लिमिटेशन मध्ये सुद्धा त्याची मागणी केली की 5,000 रुपयाच्या आम्हाला जर फक्त एखाद्याच्या 7 लाख रुपयापर्यंत आज कर लोकांना नाही, त्याच्यावर जरी गेले तर त्याला स्लॅब आहे, त्याच्यात हे आहे. 5,000 रुपयापर्यंत मागणी ही आपली मान्य व्हायला मला असं वाटतं की अजिबात अडचण नाही. ज्यांनी कोणीही हा शोध लावलाय की मागणी केली पाहिजे त्यांनी खरोखर एक चांगल्या अभ्यासाने आणि थोडंसं काय म्हणतो ना आपण त्याला विन विन पॉलिसीवर ही मागणी केलेली आहे. मला आपण साऱ्यांना खुश करण्यासाठी म्हणून नाही तर एक अभ्यासपूर्ण मागणी म्हणून ही उद्या जर मला नक्कीच मतदारसंघाने संधी दिली तर सगळ्यात पहिले हा प्रश्न मांडायला मला आपल्या साऱ्यांच्या प्रेमापोटी पेक्षा जास्ती त्या अभ्यासापोटी ती मांडायला नक्कीच आवडेल. दादा, ही मुलाखत संपत असताना शेवटचा एक प्रश्न विचारतो. अजून प्रचाराला साधारण 21-22 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. या जळगाव मतदारसंघामध्ये कोणत्या मोठ्या मान्यवर नेत्यांच्या सभांचं आपण नियोजन केलेलं आहे? त्या ठिकाणी कोण तुमच्या प्रचार? आता असं आहे की फॉर्म 24 तारखेला आम्ही फॉर्म भरतोय दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार. त्या ठिकाणी आम्ही आदित्य साहेब ठाकरे, संजय राऊत साहेब आणि जयंत पाटील साहेब यांची मागणी केलेली आहे. आता त्यांचं शेड्यूल चेक होऊन उद्या आम्हाला त्याच्या संदर्भात माहिती मिळेल आणि मग आम्ही ती घोषणा करणार आहोत आणि ते फॉर्म भरायला या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर उद्धव साहेबांची एक सभा 100% आपल्या मतदारसंघात होणार. धन्यवाद. हे होते जळगाव लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार करण पवार, जे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. राजकारणातला एक उमदा तरुण ज्याला शिवसेना पक्षाने या ठिकाणी संधी देऊन लोकसभेच्या या रणांगणात उतरवलेलं आहे. बघूया मतदार नेमकं कोणाच्या पाठीशी राहतात आणि कोणाला या जळगाव लोकसभेचं नेतृत्व करण्याची संधी देतात. पाहत रहा PBC मातृभूमी.